ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपास सुरुवात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच तातडीची मदत देणं सुरू. महिलेनं रडून अजित पवारांसमोर गाऱ्हाण मांडलं. मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा. पूरपरिस्थिती संदर्भात फडणवीसांची केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाल्याची शक्यता. शेती नुकसानीच्या परिस्थितीवरून दिल्ली दौऱ्याला महत्त्व. राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवणार. केंद्राची समिती नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार. लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, सूत्रांची माहिती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अमित शहांना निवेदन. 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान. अमित शहांना माहिती दिल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. अमित शहांना काल फडणवीसांनी निवेदन दिलं. पंजाब हिमाचलमध्ये नुकसान झालं तेव्हा केंद्रानं मदत दिली. केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करेल, अजित पवारांची प्रतिक्रिया. सातत्यानं शेतकरी अडचणीत असताना केंद्रात गेले नाही. दिल्लीवरून मदत घेऊनच परत या, नाहीतर दिल्लीलाच थांबा. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. केंद्रापुढे लोटांगण घाला, पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे या. फडणवीस यांना दिल्लीत किंमत आहे हे केंद्राच्या मदतीवरून आम्हाला कळेल. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांना शहांना निवेदन द्यावं लागतं हे हास्यास्पद आहे, राऊतांची टीका. तर मोदींकडे मागणी कसली करता, त्यांच्या दारात जाऊन बसा, राऊतांचा निशाणा. राजकारणाची पातळी ठेवली पाहिजे, काहीतरी संस्कृतीनं वागलं पाहिजे. पुढची पिढी राजकारण्यांचा तिरस्कार करेल, उदय सामंतांचा संजय राऊतांना टोला. शेतकऱ्यांच्या खात्यात 25,000चा पहिला हप्ता जमा करावा. राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या. सरकारने आता मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे, जयंत पाटलांची प्रतिक्रिया. 50 लाख हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. केंद्राकडून मदतीसाठी जर मुख्यमंत्री दिल्लीला जात असतील तर आनंद आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला भरीव मदत मिळाली पाहिजे, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना 2.5 हेक्टरपेक्षा 3 हेक्टरनं मदत करावी. आमदार संतोष बांगर यांची माहिती. राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर. लातूर, धाराशिव, बीडमध्ये राज ठाकरे दौरा करणार. राज ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करतील. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान. तर धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार नाच गाण्यात व्यस्त. शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांचे बेजबाबदार वर्तन. नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स. लोकउपाशी आणि जिल्हाधिकारी नाचतायत. धाराशिवमधील अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, धाराशिवमधील जिल्हाधिकारी. व्हायरल व्हिडिओनंतर संजय राऊतांची टीका. व्यवस्थेवर अविश्वास वाटेल असं कोणतंही कृत्य करू नये, जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंगर किन्हीमधील नुकसानग्रस्त भागात जयंत पाटलांकडून पाहणी. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान. पूर्वीच्या आणि आताच्या अजित पवारमध्ये खूप फरक आहे. पूर्वी काही केलं तर साहेब पांघरून घालायचे, आता मात्र सगळं आपल्यालाच बघावं लागतं. अजित पवारांची पुण्यातील पक्षप्रवेश कार्यक्रमात फटकेबाजी. माध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवार हे आजीच्या प्रश्नावर भडकले. बाजूला येऊन तुमची अडचण विचारा असं अजित पवार म्हणाले. मात्र पत्रकार परिषद संपल्यानंतर अजित पवारांनी आजींसोबत संवाद साधला. छत्रपती संभाजीनगरच्या पिंपरी गावात उदय सामंतांचा ताफा अडवला. धनगर समाजाच्या बांधवांनी ताफा अडवून निवेदन दिलं. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी सामंत पिंपरी गावात. काँग्रेसकडून अमरावतीमध्ये रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी अनिल बोंडेंच्या वाहनावर सोयाबीन फेकलं. अमरावतीत काँग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा काढला होता. अमरावतीच्या पंचवटी चौकात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने. काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मोर्चा, तर भाजपकडून रवींद्र चव्हाणांच्या स्वागतासाठी मोठा जल्लोष. दोन्ही पक्षांकडून घोषणाबाजी सुरू. गडचिरोलीमधील भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. पर्लकोटा नदीला पूर आल्यानं 40 गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला. ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा.
सोलापूरच्या करमाळ्यातील धायखिंडीमधील शेतकऱ्यांचं 2 एकर उडीद पिकाचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप उडीद पीक खराब झाल्यानं 2 लाख रुपयांचं नुकसान। 24 तारखेला सोलापूरच्या बार्शी तालुक्यात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। अतिवृष्टी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा। तर दहिटणेमधील शेतकरी लक्ष्मण गवसाने यांनी उचललं टोकाचं पाऊल। कारी गावातील शेतकरी शरद गंभीर यांचीही आत्महत्या। जळगावच्या यावल तालुक्यातील निंबादेवी धरण ओव्हरफ्लो। निंबादेवी धरणामुळे परिसरातील गावांचा आणि सिंचनाचाही प्रश्न सुटला। ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स।